नमस्कार मित्रांनो, नवीन विषयामध्ये स्वागत. सध्या आपण बारामती तालुक्यातील चव्हाणवाडी, वानेवाडी येथील अक्षय चव्हाण यांची नुकतीच मुंबई पोलीसपदी निवड झाली. सर अभिनंदन. धन्यवाद. काय सांगचाल, कधी रिझल्ट लागला आणि त्यावेळेस कसं वाटलं? रिझल्ट किती वाजता बघितलं? रिझल्ट तसा मी रात्री 2:30 वाजता बघितलेला. हम्म, रिझल्ट 7 तारखेला लागला आता फेब्रुवारी महिन्याच्या. आणि एकदम असं भारी वाटलं की रिझल्टमध्ये आपलं स्वतःचं नाव एवढ्या वर्ष केलेले प्रयत्न त्यांना यश आलं. अक्षरशः घरचे बी खूप रिझल्ट लागले त्या दिवशी भावूक झालती. मी बी स्वतः भावूक झालतो खूप भरपूर. हम्म. आणि रिझल्टच्या दिवशी एक चांगलं जे आपल्याला एक फील पाहिजे होता तो भेटला. ज्यावेळेस रिझल्ट लागला त्यावेळेस आई वडिलांना कधी ही बातमी सांगितली आणि त्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती? कारण तुम्ही आर्मीच्या अनेक भरत्या दिल्या, पोलीस यासारख्या अशा अनेक 4 ते 5 वर्ष झाला हा संघर्ष करत होता. रिझल्ट लागला त्या दिवशी एक 15 मिनिटांनी मी बघितला आणि एक अर्धा तासाने घरच्यांना उठवलं, त्यांना सांगितलं. हम्म, त्यांना एक एवढ्या वर्षाचा संघर्ष केलता त्याच्यात एक तसा कुठेतरी आपले हम्म, यश भेटल्याचा खूप आनंद झाला. हम्म. एकदम भारी वाटलं. तुम्ही तुमचे आई वडीलही हम्म, शेती करतात, तुम्ही एक हम्म, शेतकऱ्याचा पोरगा आहे. हम्म. तुमचं शिक्षण कुठे झालं? पहिली, दुसरी, कुठे कुठे झाली काय? माझं शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी 10वी पर्यंत शिक्षण झाले आणि त्यानंतर 11वी 12वी मुसाकाकडे कॉलेज सोमेश्वर नगर तिथे 11वी 12वी केली कशात ना? कॉमर्स मधनी. बरं. आणि तिथने पुढे मग मी पोलीस भरती आर्मी किती भरती चालू. सालीला तुम्ही सुरुवात केली आणि त्याच्यानंतर बाबा? सुरुवात मी 2018ला आर्मीची केली. पहिली भरती उस्मानाबादची 2018 दिली. हं, तिथं मी रनिंग फेल झालो. म्हणजे रनिंग मध्ये कुठंच बसलो नाही आर्मीच्या भरतीला. हं, आर्मीच्या भरतीनंतर घरचे मग खूप असे म्हणले काय भरती होत नाही, असं नाही तसं नाही. कोरोना आला. हं. कोरोना आल्यानंतर 1-2 वर्ष थांबलो आणि कोरोना नंतर मी पोलीस भरतीची तयारी चालू केली. 2020 2021 21. 21 पासून पोलीस भरती तयारी चालू केली. हं, एक आमच्या चौकात हं. संदीप चव्हाण सर, चालेल. त्यांची आमची विवेक दिशा म्हणून अभ्यासिका आहेत, त्यात मला एक चांगला ग्रुप घावला पोलीस भरती करणाऱ्यांचा. हं, त्यांच्यामुळे मला आता खूप फायदा झाला. हं, त्यांच्या अभ्यासिकेचा बी खूप फायदा झाला. त्यानंतर 1 वर्ष मी तिथे अभ्यास केला. त्या भरतीत काही मी भरती झालो नाही. गटाला 2 मार्काने वेटिंगला राहिलो SRPF गट 7ला. हं. त्यानंतर राहिल्यानंतर मग 3 महिने जॉब केला कमिन्स कंपनीत. कधी? त्या 2023ला. 23. बरं. 23ला ते एक वर्ष माझं पूर्ण भरतीत गेलं. त्यानंतर 23ला 3 महिने जॉब केला. 3 महिने जॉब केल्यानंतर भरती सुटली. हं, मित्रांनी सांगितलं कर एक चांगलं चान्स. परत मी कृष्णाला अभ्यासिका फुलावली स्वप्नील गायकवाड सरांची जॉईन केली. हं. तिथेही भरपूर योगदान भेटलं मला. त्या अभ्यासिकेचा अभ्यास केला आणि मुंबई पोलीसला आता सिलेक्ट झालो. ओके. काय सांगताल? 2018ला सुरुवात केली, आता 7 वर्ष झालं तुम्ही हे सगळं करताय. तुम्हाला एक मित्र, समाज किंवा जवळचे नातेवाईक त्यांच्याकडून एक टोनग किंवा असं म्हणले आहे, किती दिवस टोनग झाले चालूच असायचं सर. काय म्हणा टोनग म्हणजे कंटिन्यू चालू असायचं. किंवा डायलॉग म्हणताय काय तर. हा. नातेवाईक कंटिन्यू म्हणायचे की बारका भाऊ काम करतोय, मोठा भाऊ अजून घरीच बसून. पप्पांच्या जेव्हा पप्पा झाले 2021ला रिटायर झाले, तेव्हा नातेवाईक भरपूर म्हणायचे ह्याला कामाला लावा, असं करा तसं करा, की ह्यांनी काम केलं पाहिजे, मोठा आहे ह्या घरातला, पुढं भविष्याचं कसं व्हायचं. भरपूर जणांना आमच्या घरातले सोडून नातेवाईकांना शेजारच्यांनाच खूप चिंता होती तशी. पण घरच्यांनी कंटिन्यू सपोर्ट केला, मित्रांनी सपोर्ट केला, आमच्या वस्तीवाल्यांनी पोरांनी सपोर्ट केला. त्यामुळे आता हे यश मला भेटले. खरं तर त्यांचं श्रेय मी हे सर्वांना देण्यास इच्छितो. ओके. त्या यशामध्ये तुमचे आई वडील भाऊ आणि जवळचे मित्र परिवार काय सांगताल? त्यांनी तुम्हाला ज्यावेळेस अपयश येतं भरती क्षेत्रात असं असतं की एका भरतीत 2-3 मार्कांनी तुम्ही जायचा, पुन्हा लायब्ररी लाव, पुन्हा क्लास कर, ही मेहनत करताना त्यांनी कसं तुम्हाला प्रोत्साहन दिलं? त्यांचं प्रोत्साहन सांगायचं म्हणलं की त्यांनी मला कधी खचून दिलं नाही. सगळ्यात महत्त्वाचं, आई वडील असो, भाऊ असो, नाही तर मित्र असो, आमच्या वस्तीवर असो, त्यांनी नेहमीच प्रोत्साहन केले. नाही बाबा पहिल्या भरतीत नाही झालं, दुसऱ्या भरतीत होतील. मासे कारण मागं पडून दिलं नाही, की आत्मविश्वास कमी होऊन दिला नाही, की तो नाही व्हायचा, असं व्हायचं नाही, तसं व्हायचं नाही. कंटिन्यू पॉझिटिव्ह ठेवला. त्यामुळे आता हे माझा रिझल्ट बसला. ओके. तुमचं एकंदरीत मूळ व्यवसाय काय? आई वडिलांचा शेती वगैरे? शेती आमच्या वडिलांचे आता 2021 पर्यंत आमचे वडील मुंबईला कामाला होते. मुंबईहून रिटायर झाल्यानंतर तिथून पुढे आता हे पप्पा शेतीच करतात, आई घरकाम करते. हं, हं, हं. कसं वाटतं हे यश मिळाल्यानंतर एक 7 वर्षाचं कष्टाचं फळ मिळालं? कष्टाचं फळ मिळालं की वाटतंय. हं, एक चांगले बाबा आपले कष्टाला फळ आले त्याची आत्मभावना आहे, की एक आपण कष्ट केले त्याला कुठेतरी चीज झालं. आई वडिलांच्या प्रयत्नांना, बाकीच्या प्रयत्नांना यश भेटलं, माझ्या प्रयत्नांना यश भेटलं, त्यामुळे समाधान वाटते. तुमचं असं स्वप्न होतं का की खातेवरती मिळवायचे, किंवा मिलिटरीत जायचं आणि त्यातलं खातेवरतीचं स्वप्न पूर्ण झालं का? हा, 2016ला आमचा आत्याचा मुलगा भरती झाला. तेव्हापासून डोक्यात ठरवलेलं की आपल्याला जायचंय तर आर्मीची वर्दी, हं, पोलीसची वर्दी एक अट्रॅक्शन होतं हं, की मिळवायची. हं. आणि तेव्हापासून तशी तयारी चालू केली. धन्यवाद तुमच्या पुढील वाटचालीसाठी. हो सर, धन्यवाद.
7 तारखेला रिझल्ट ज्यावेळेस लागला त्यावेळेस 3 वाजता तुम्हाला तुमच्या सांगितलं की आता मी भरती झालोय, तुम्ही काळजी करू नका, त्यावेळेस कसं वाटलं? समाधान वाटलं तिथे. हा. समाधान वाटलं म्हणजे एवढे दिवस कष्ट केल्याचं फळ मिळलं. समाधान वाटतं जरा. 7 वर्ष झालं ते 2018 पासून 25 पर्यंत अकॅडमी केल्या आणि भरती भरती केल्या. केली बरोबर. हा. पण ती समाधान वाटलं नाही. ती कष्ट केलं त्याला म्हणलं चिकाटी सोडू नको. हम्म. चिकाटी हे धरून जाऊ. आज नाही उद्या फळ मिळेल म्हणलं ते. शेवटच्या वर्षी मिळलं ना फळ. शेवटचंच वर्ष होते. शेवटचं. शेवटचंच वर्ष. अनेक वेळा त्याला अपयश आलं, मग हो. तुम्ही कसं म्हणायचं? काय नाही खचायचं नाही म्हणायचं. खचायचं नाही. तयारी ठेवायची. आपल्याला फळ मिळतंय. तर त्यांनी ठेवलं तेवढं तेवढं राखलं. त्यांनी काय त्याच्यावर हलगर्जीपणा केला नाही, काय नाही. चिकाटी दिली त्यांनी. तुम्हाला जुन्या आठवणी आठवल्या का? तर जुन्या आठवणी म्हणजे आता लहानपणापासून इथंच आणली ना त्यांना मुंबईवर. राजमानकडे इथंच शाळा शिकली, इथंच झालं. आई वडील जरी तिकडे होते तरी मी इथंच सांभाळले त्यांना परत. राजमानकडे गेली तेव्हा ती सगळं रांकायला लागलं ते. तुम्हाला असं वाटायचं की आता सरकारी नोकरी लागेल, कारण आता नोकरी सरकारी मिळायला अवघड होतं म्हणून वाटत होतं की आता सरकारी नोकरी बघा, हे बुद्धी असेल त्याला सरकारी नोकरी. कारण एवढी पोरं लाख पोरं. हा म्हणून त्याच्यासाठी मी म्हटलं तुझं नशीब. आता हे शेवटचं वर्ष म्हटलं खचू नको, टचून अभ्यास कर. पण त्याने केलं ते सगळं, समाधान झालं. तुम्ही पुन्हा तुम्हाला ज्यावेळेस बाकीचे म्हणत असतील आज किती दिवस अभ्यास करतोय काम. हो म्हणत होते की पोरांचं लग्न व्हायचं कसं, नोकऱ्या नाहीत काय नाहीत अमकं तमकं. म्हणलं का त्याच्या नशिबात असेल तसं त्यांचं होऊ शकतं म्हणलं. बरं, आता तुम्हाला ह्यांना शिक्षण वगैरे कसं दिलं तुम्ही, किंवा शिक्षण म्हणजे आपलं तुमची परिस्थिती असेल? परिस्थिती लय गरीब त्यातूनच आपली तडातोड करून शिकवलं त्यांना, असं केलं. तुमच्या कुटुंबामध्ये पोलीस वगैरे आधी कोण ना काय नाही. 200 उमरा आमचा तवानाचा, त्यात एकही पोलीस नाही अजून. पहिलंच सरकारी नोकरीचा नव्हतं. पहिल्यांदाच म्हणजे अख्ख्या या गावात अख्खी. आता ज्यावेळेस तुम्ही मुलाचं बॅनर व्हॉट्सअपला स्टेटस, तेव्हा तुमचे जे मित्र असतील सोमेश्वर वाणीवाडी बरोबर. तिथले जवळचे मित्र काय म्हणाले? लय समाधान म्हणले, बाज म्हणले नाव कमावलं गाव म्हणले. मी समाधान केलं. तुम्हाला बोलले बोलले आम्ही काल सत्कार केला. परत 50 लोक होती आपली ज्येष्ठ नागरिक मिटिंग असती, तर त्यांचा शालबीन देऊन हार घालून सत्कार केला त्यांनी. तुम्हाला कसं वाटलं? समाधान वाटलं ना. काय काय ना पोराने आपलं नाव काढलं म्हणजे असं वाटलं ना सगळं. कारण पोलीस होणं आता सोपं राहिलं नाही. बरोबर आहे. 10,000 पोरं पळाय असते अभ्यासाला असते. बरोबर आहे. काय सांगतात कसं यांचं लहानपण गेलं? काय लहानपण लय हालात काढले. लय हालात म्हणजे लय हालात काढले. एक मिळलं तर एक मिळायचं नाही, एक मिळलं तर एक मिळायचं नाही, असं हाल काढून पण आलं कष्ट परत. काय सांगताल? मुलगा पोलीस झालाय, कसं वाटतंय? समाधान आहे मला सगळ्या गोष्टीचं. मी सांगितलं जिद्द धर कुठल्या गोष्टीची, खचून जाऊ नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी सगळी. कारण एक 7 वर्ष अभ्यास करणं, अनेक भरत्याला जाणं एवढं सोपं नाही. अनेक पोरं असताना सुद्धा सगळे लोक बोलतात पुन्हा अभ्यास करणं ही सोपं नसतं. तुम्ही कसं त्यांना म्हणायचं जा अभ्यास तयार कर? त्याला हिंमत बांधायला सांगितली सगळ्या गोष्टीला. त्याला सांगितलं खचून कुठल्या गोष्टीला जाऊ नको, पाठी हिंमत हे करू नको. तू धरलेस ना ते पूर्ण सगळ्या गोष्टी कर. तुम्ही एक आध्यात्मक दिसताय, मालकरी दिसताय. काय असं तुम्ही विठ्ठलाकडे किंवा एक देवाकडे प्रार्थना केली? प्रार्थना केली पूर्ण झाली. मला समाधान झाली सगळ्या गोष्टी. काय जी माझ्या मनातली इच्छा होती ना ती परमेश्वरानं पूर्ण केली. आता कसं वाटतंय? कारण तुमच्यातली जी मुलं आहेत ते कारखान्यात किंवा कंपनीत तिकडे किंवा शेती करतात, तेव्हा सोमेश्वर मध्ये कोणाची दुकानं वगैरे, पण पोलीस होणं किंवा सरकारी नोकरी मिळवणं तसं सोपं नाही. तुमच्या मुलांनी करून दाखवलं. लाख पोरं त्या भरतीला येतात, त्यातनं निवडणं म्हणजे सोपं. पळायचं पुन्हा परीक्षा देणं, कसं वाटतंय तुम्हाला? सगळ्या गोष्टीला म्हणजे त्यानं कुठलीच कपाट जिद्द सोडली नाही काय गोष्टीला, आणि ते सगळ्या गोष्टीला हार त्यानं मानली नाही काय नाही. त्याच्यामुळे त्याला त्या गोष्टीचा आम्हाला सगळ्याला समाधान आनंद. दुसरं काय सांगतात? मधल्या काळात पण जरा तुमचे आर्थिक अडचणी असल्यामुळे पण पुन्हा जायला लागला. पण त्याला त्याचं लोक हे करायला लागली ना काय काय असं होते तसं होते काय गोष्टीला. पण त्याला म्हणलं तू फक्त हिंमत हारू नको आणि मागं सरू नको. काय सांगतात? मुलगा पोलीस झाला, कसं वाटलं? काय नाही, आनंद वाटला. काय नाही, छान. त्याचा रिझल्ट कळला तेव्हापासून आनंद वाटला. तुमच्या डोळ्यात आता पाणी होते, काय होते? तुम्ही त्यांना लहानपणापासून बघितलेलं, कसं काय त्यांचं संघर्ष होता? त्याने लई कष्ट केलं.
अनेक भरत्या केल्या आधी अपयश आलं, अनेक लोक म्हणा किती दिवस आर्मी झाले. मध्ये त्याला 5 वेळा म्हणजे फेल गेला तो. तो घरी आला की नाराज व्हायचा. पण आम्ही जर म्हणजे खचून जाऊ नको, काय नशिबात असेल ते होईल, तो खचून जाऊ नको, हिरमडायचा हे करायचं. पण त्याला आम्ही पाठिंबा दिला. म्हणजे तो आमच्या दिराचा मुलगा आहे असं आम्हाला कधी वाटलं नाही. आमच्या मुलाप्रमाणेच आम्ही जर सगळ्यांनी हे केलं. आणि त्यांनी पण म्हणजे आजपर्यंत आम्हाला कधी असं ही चुलती हे चुलताय असं कधी दाखवलं नाही. म्हणजे लेकरासारखं तुम्ही पूर्ण हा म्हणजे आमच्या अख्ख्या कुटुंबानेच हम्म. त्याला साथ दिली पूर्ण. आता सगळ्या अख्ख्या वाडीत त्यांची एकट्याची निवड झाली पोलीस मध्ये, तसं एवढं भारी वाटलं तुम्हाला? भारी म्हणजे त्यांनी पहाटे 2:30 वाजता त्याचा रिझल्ट कळला. तो आला दारावरती थाप आणली, म्हणलं काकी काकी, म्हणलं 2:30 वाजता पोरगा आली काय झालं, म्हणजे करणं उठले, म्हणजे काय रे आकाश, म्हणलं अगं मी भरती झालो, मी पोलीस झाले. म्हणलं त्याच टाइम म्हणलं डोळ्यात अश्रू आलं, म्हणलं अश्रू आले म्हणजे आनंदाचे अश्रू आहेत आकाश. तो असं समजू नको की तू भरती झाला म्हणजे आम्हाला दुःख वाटतं आम्ही रडतोय, असं नाही, हे आनंदाचे अश्रू आहेत आमचं. कारण तुम्ही अगदी त्यांचा संघर्ष बघितला, कारण 7 वर्ष अकॅडमीला जाणं, ग्राउंड करणं, अभ्यास करणं हे खूप पडलं. त्यांनी चिकाटी कसली सोडली नाही आणि कधी दुसऱ्या पोरांची कधी त्यांनी बरोबरी केली नाही अशी की ती मुलं ह्याच्यात त्यांच्या अंगावर चांगला ड्रेस आहे किंवा ती गाडीवरती जातात बुलेटवर बुलेटवर फिरतात असं त्यांनी कधीही नाही. आपलं हाय ना घरचं तेच खरं. आपण हा. शेतकऱ्याच्या पोरासारखं त्याला आहे. पूर्ण गरिबीची जाण होती. असं बाकीच्या पोरांगत त्यांनी असं कधीच आणि वेळ कधी वाया घालवला नाही त्यांनी. काय घरचं आपलं असेल काय असेल भाजी भाकरी ते खायचं, कधी मुलांबरोबर असं संगतीन जाऊन कधी हॉटेलला ह्याला पहिल्यापासून वायफटपणा कधीच नाही. आणि आम्हाला पण असं कळलं म्हणजे कधीच वाटलं नाही की हे दिराचा मुलगा आणि काय आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं, त्याचा आई वडील येतात आपलं ते बघतात. पण असं आमच्या मनात पहिल्यापासून कधीच म्हणजे आमच्या आता 15-16 माणसाचं कुटुंब आहे आमचं, पण कुणाच्या मनात त्यांच्याबद्दल कधीच असंही नाही. का तर प्रत्येकावरती वेळ येत असते. आज त्याची वेळ जाईल निघून, उद्या ते स्वतःच्या पाया उभा राहता आपल्या घराचा अभिमान होईल ना, ह्या घरातला मुलगा असाही झालाय म्हणून. मग त्याच्याबरोबर आमचं बी नाव कुठेतरी निघतंय ना. हे आमच्या पहिल्यापासून डोक्यात होतं आणि आम्हाला खात्री होती की हे जिथे एवढा कष्ट करतो ना, हे कधी ना कधी ह्याच्या प्रयत्नाला यश येणारच, ही आम्हाला खात्री होती. पण तो आला की हिरो मारायचा असा तो भरती म्हणजे असा आला कुठनं, मग आम्ही पूर्ण शिस्त म्हणजे गुरांच्यातच माझी झाडलोट खाया पाणी काय चाललेलं असायचे. आणि मग आले की मी पहिले विचारायचे आकाश काय झालं रे, ते म्हणतात अगं काकी 1-2 मार्कावरून मी गेलो. असू दे आकाश, परत भरती आहे, परत प्रयत्न कर, पण तू फेल होणार नाही ही खात्री आहे आम्हाला. का तर ज्यावेळेस पुढं अपयश यायचं तिथपर्यंत हा. पोहोचून कारण तो 1 किंवा 2 मार्कावरच जायचा ही आम्हाला पूर्ण खात्री होती की ह्यो जिथपर्यंत म्हणजे येतोय जवळपास येतोय, मग पूर्ण आम्हाला खात्री होती की ह्याला 100% यश भेटणार, पण थोडा वेळ लागेल तर तू आता जसा चालला ना तसाच तुझं यश म्हणजे पुढे चालू राहू दे. तू वायपटवारी काय कुठे हिंडू नको काय नको, पण तुझा प्रयत्न तू सोडू नकोस, तुला हे 100% यश भेटणार. आणि त्या यशातून म्हणजे त्यांनी प्रयत्न केला आणि त्याला यश भेटलं आणि ते ऐकून आम्हाला खूप आनंद वाटतो. आणि त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या लाख शुभेच्छा. त्याचा अनुभव आहे ना असा दुसऱ्याला उदाहरण घेण्याजोगा आहे की बाबा आता ही केलंय ना मी, ह्याच्यामुळं मागच्या पिढीला खूप प्रोत्साहन भेटणार आहे त्याच्यामुळं. आणि आम्हाला पण असा आनंद झाला की ह्याच्यामुळं अख्ख्या पूर्ण फॅमिलीचं म्हणजे सगळीच मुलं त्याच मार्गाला जातील आणि प्रयत्न करतील. बाकीच नाही काय, मग तो तसा भरपूर हुशार आहे. मुलांच्यात कसं वागायचं कसं राहायचं त्याला म्हणजे मंचबुद्ध्या भरपूर आहे. असं जास्त सांगायला लागलं नाही आम्हाला की तू असंही करू नको, ते त्यानं त्याचा प्रयत्न भरपूर केले. कुणाची संगत धरायची कुणाची नाही ते त्यानं त्याच्या मनानं ठरवलं आणि प्रयत्न केले. मुलांना कसं आता सांगायला लागतं तू इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको, पण त्याला काही सांगायला लागलं नाही. अभ्यासात पण 10वी-12वीचं रिझल्ट सुद्धा आम्ही बघितलेत ना, खूप छान मार्क पाडलेत. बाकीच्या मुलांना इतकं सगळं असून सुद्धा तेवढे रिझल्ट नाही, तेवढा त्याचा जास्त रिझल्ट आहे. ते तुमचे तसे तर थोरले बंधू आहेत, तुम्ही धाकटा बंधू आहे, कसं तुम्ही भावाला सहकार्य केलं आणि आज भाव मुंबई पोलीस आहे? तर त्यांनी खूप कष्ट केले त्या भरतीसाठी, आता जो झालाय त्यासाठी. त्याचा तर पहिल्यांदा आनंद आहे खूप आमच्या घरातल्यांना महत्वाचा. आणि तो म्हणजे असं नाही की बाबा हे म्हणजे त्यांनी खूप खचून गेलता तो मध्ये की बाबा माझे होणारच नाही काय नाही असं 2 नाही. मार्कांनी 2 मार्काने 1 मार्काने आपलं जात होता तो म्हणजे राहत होता. तर सांगितलं बाबा माझं की बाबा तुला काय मला सपोर्ट पाहिजे असेल तर सांग बाबा माझं मी आर्थिक अडचणी आहेत, हा ठीक आहे मी करू शकतो, काही विषय नाही त्याच्यासाठी. पण तू सोडून हा तू सोडू नको. तर मी एक वर्ष 6 महिने तरी 6 महिने खूप कष्ट घेतले. लास्ट वाटलं तर तो वैतुकून शेवटी 3 महिने मला म्हणला मला ते बघू वाटत नाही तू एकटा कष्ट करतोय, मी पण येतो तुझ्यावरती. मग 3 महिने त्यांनी स्वतःनी काम केलं. मी पण ज्या कंपनीत काम करतो त्या कंपनीत त्यांनी काम केलं 3 महिने.
3 महिन्यानंतर मग तो वैयक्तिक त्याला मित्रांनी सांगितले बाबा हे तुझं क्षेत्र नाहीये, जाहिरात आली भरती सुटली आहे, तुला चान्स आहे एवढा. मग त्यानंतर तो ते 6 महिने कंटिन्यू म्हणजे तो घरी अक्षरशः फक्त आंघोळीला घरी यायचा. ते म्हणजे जेवण बिवण खाणं अभ्यास वगैरे सगळं त्याचं लायब्ररीतच असायचं. तिथून डबा घेऊन जायचा, इतर डबा द्यायचा, एवढं त्याचं रुटीन असायचं. 6 महिने म्हणजे तो घरी नव्हताच. म्हणजे मला एक सांगायचं आता, हा. तुम्ही भाऊ म्हणून लहानपणापासून एकत्र हा. आहे. त्या 2021 पासून हे सगळं करत असताना म्हणजे सण असतात म्हणजे हा. रक्षाबंधन, दसरा किंवा दिवाळी, त्यात कधी म्हणजे तुमचं तसं नाही. इतकं प्रोत्साहन नव्हतं काहीच नव्हतं का म्हणजे हेच होतं ना बर्डन. म्हणजे तू कंटिन्यू ह्याच्यात अभ्यास. काहीतरी अभ्यास, इकडे आपण जॉबला, त्यामुळे कंपनीत, त्यामुळे कधी असं म्हणजे उत्सवात कधी सण कधी झालाच नाही आमच्या घरात. इथून पुढे होईल ही अपेक्षा आहे. आत्ताचा सण हा, तुमच्यासाठी सण मला. मोठा सण. गुलाल म्हणजे हा. लग्नाच्या अगोदर हा. भरतीचा गुलाल गुलाल अंगावर लागला. पडला. हा, त्यामुळे खूप आनंद आहे, बाकी काही नाही. तुम्ही तुम्ही भाऊ म्हणून त्यांना जी पाहिजे ती मदत केली. केली. म्हणजे काय सांगताल? काय आता आम्हाला तुम्ही- जेवढा आनंद होता ना तेवढा आनंद मिळालाय. बाद झाला आता आम्हाला दुसरं काही नको. एवढीच आमची अपेक्षा होती की एवढं चांगलं व्हावं. कसं आहे, गरिबीतनं वर निघाल्यामुळं माणसाला कोणत्या जरी तरी अपेक्षा असते, बरोबर. आहे का नाही? मग पोरांनी तसं कष्ट घेतलंय म्हणजे दुसऱ्या माणसाला कळकळ लागतेच की. बरोबर. हा, मग ते आम्हाला आता आनंद झालाय. ती लागल्यापासून आनंद झालाय आपल्याला. तुम्ही बघितलं लहानपणापासून. हा, लहानपणापासून मी इथंच आहे. इथंच मला दिली, मी इथंच आहे. हम्म. मग त्याच्यामुळे त्यांचं बघवतच नव्हतं ना. इतकी परिस्थिती बेकार होती त्यांची. अडचणीला. आले अडचणी, शाळा शिकलं तरी अडचणी, हे करताना अडचणी, पण ती आमच्यातली हाय ती मिळून मिसळून मग त्याच्या साऱ्यांनी त्याला आपला कसा का व्हायना पाठिंबा दिला. हा, कोणचे सरकारी नोकरी लागली, पोलीस झालाय आ- मुंबईला. हा, पोलीस झालाय म्हणून आता सारी, मग आता साऱ्यांना कौतिक झालंय ना. बरोबर. हा, त्याच्यामुळे येतात आता सारी भेटायला. आता लगीन पण होईल. आता लगीन पण व्हायला, आता विचारायचंच नाही लग्नाचं काय. आता लगीन पण आता व्हा. स्वतःहून माणसं फोन करते. आता स्वतःहून फोन करतात. हा. पण त्यांनी तेवढं केलंय बी, अपेक्षा बी होती ना त्याची. बरोबर. ती इच्छा पूर्ण झाली का नाही त्याची, मग आता आनंद वाटतो ना. त्यानं खूप कष्ट घेतले, त्याच्या कष्टाला शेवटी फळ आलं. तुम्ही बहीण म्हणून काय सांगताल? एक राखी बांधायला पण ते या 1-2 वर्षात नसायचे किंवा सणानिमित्त काय वाटतं? तो सकाळी लवकरच जायचा, त्यामुळे तो आम्हाला सापडायचाच नाही राखी बांधायच्या टायमिंगला. म्हणजे त्यांनी कष्ट पण घेतले आणि तेवढं प्रॅक्टिस पण केलं. यश यश मिळालं त्याचं त्याला. हाताचा. म्हणजे शेवटची भरती. हा, शेवटचीच भरती होती. आम्हाला आशा पण खूप होती त्याच्याबद्दल, आणि ते त्यानं करून दाखवलं. त्याचा स्वभाव एकदम शांत आहे आणि तो सगळ्यांना मिळून मिसळून असतो. त्यांनी अभ्यास भरपूर केला, म्हणजे एवढ्या वर्षात तर कुणालाच म्हणजे असा हे केलं नाही. टचून म्हणजे अभ्यासाला त्यांनी वेळ दिला. हा, कसं वाटलं ज्यावेळेस तुम्हाला सगळ्या बातमी कळाली, त्यावेळेस कसं वाटलं की तुम्ही बघताय कष्ट? त्यांच्या कष्टाला फळ आलं. म्हणजे कसं आहे की अभ्यास पुढं म्हणजे गेला सगळ्या मुलांच्यातनं, मामांचे गरिबीच्या ह्याच्यातनं त्यांनी म्हणजे हे केलं, दिवस काढले.